नमस्कार. सर्वच महात्म्यांना अभिवादन करून माझे आराध्य आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी बोबडे साहेब, त्याचबरोबर उपस्थित संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातला माझा पदाधिकारी, संघटनेचा पदाधिकारी, या सर्वांनाच माता भगिनींना माझा मानाचा नमनाचा नमस्कार. आज आपण सर्वजण इथं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सगळ्यात आधी मी आपली आभारी आहे. संघटनेचं पुढचं ध्येय काय ठरवायचं, काय करायचं यापैकी बरीच चर्चा इथे झालेली आहे. नेमकं काय करायचं हे देखील लक्षात आलेलं आहे. तरी देखील येणाऱ्या काळात ह्या जसा मी संघटनेचा पदभार स्वीकारला तसा एक माझा राजकीय अभ्यास सगळ्याच पक्षांबद्दलचा मी तुमच्या समोर मांडणार आहे. काही दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे बरेचसे गैरसमज झालेले ते देखील मला दूर करायचे आणि त्यामुळं आज मला एकंदरीतच राजकीय सगळ्या हालचालींची खूप मोठी चिंता वाटते आणि त्याच्यावरती आपल्यासारख्या संघटनांनी चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून आज मी इथं आपल्यासमोर आहे. थोडासा वेळ जास्त घेते पण माझं लक्षपूर्वक ऐकायला अशी अपेक्षा व्यक्त करते. आज या ठिकाणी सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळेच पक्ष आपल्या प्रचार सभांमधून जुने मुद्दे उकरून शेयाकडीला उतारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्ष आम्ही केलं ते आम्ही केलं अशा बतावण्या करतायत, तर विरोधी पक्ष आम्ही हे करू आम्ही ते करू अशी पोकळ आश्वासने देत आहेत. दोन्ही बाजूनं फक्त सत्ता मिळवण्यासाठीची लढाई सुरू आहे. मात्र या लढाईत सामान्य जनता, जनतेचे प्रश्न, लोकांचं हित, देशाचं हित कुठेच दिसत नाही. राजकारणाची दिशा चुकत चालल्यामुळं जनतेच्या आयुष्याची आणि पर्यायानं देशाची दुर्दशा सुरू झालेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली पण गोरगरिबांच्या जगण्यात काहीच फरक पडलेला नाही. देशाचा सगळा पैसा काही मूलभूत लोकांच्या हातात गेलाय आणि जनता मात्र कंगाल झाली. एवढ्या वर्षात अनेक पक्ष सत्तेवर आले पण महागाई आणि बेरोजगार हे दोन प्रश्न कुठल्याच सरकारला सोडवता आले नाही. पक्षीय राजकारणात नेते फक्त सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी मतदारांचा वापर करतायत. जनहित, देशहित हे शब्द फक्त मतदारांना भुलवण्यासाठी वापरले जात आहेत. लोकशाही टिकली पाहिजे असं म्हणणारेच लोकशाहीचा गळा आवडतात. सध्या देशात आणि राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. कारण आता नाही तर कधीच नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आजची ही बैठक कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी नाही, मतदानावरती बहिष्कार टाकण्यासाठी नाही, तर प्रत्येक मतदारानं मतदानाला जाण्यापूर्वी काही गोष्टी पुन्हा नव्याने समजून घेण्यासाठी आयोजित केलेली आहे. कोणता पक्ष चांगला? भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना? खरं तर ज्या विचारधारेवर या पक्षाची उभारणी झाली तो सर्व कल्याणकारी विचार आता सत्तेच्या राजकारणात कुठेच दिसत नाहीये. काहीही करून सत्ता काबीज करायची आणि एक प्रवृत्ती राजकारणात बळावत चाललेली आहे. व्यक्ती केंद्रित राजकारण करून कोणा एकाला हिरो होता येत नाही पण सध्या ज्याला त्याला हिरो व्हायचे डोहाळे लागले. जनसेवा, राष्ट्रभक्ती, लोककल्याण हे फक्त मुंडेरा एवढ्या पुरतच राहिलेलं आहे. हे मतदारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतीय राजकारणामध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या रटाळ आणि सुस्त कारभाराला कंटाळून अखेर मतदारांनी त्यांना घरी बसवलं. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मतदारांनी त्यांनाही नाकारले आणि मोठ्या विश्वासानं सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या भाजपाला साथ दिली. 1-2 नाही तर 10 वर्ष उलटून गेली वाट बघण्यात.
पण आजचे दिन काय आले नाही. महागाई कमी करणार, नोकऱ्या देणार, भ्रष्टाचार संपवणार, स्वच्छ आणि सशक्त भारत घडवणार. अरे पण कधी? रेशनिंगचं निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊन देश सशक्त कसा होणार आहे? खरं तर सगळा मामला सेट आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा बोलतोय. म्हणजे दर 5 वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सव आहे. खरं तर कोणताही उत्सव हा लोकांना एकत्रित आणणारा असतो. आम्ही प्राणांची आहुती दिली. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारा नेता आता कुठेच दिसत नाहीये. आज संघाला ज्यांनी आपलं कुटुंब मानलं आणि देश विकासासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं ते भारताचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जनसामान्याच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या. व्यक्ती केंद्रित राजकारण त्यांना कधीच मान्य नव्हतं. त्यांनी प्रत्येक जाती धर्माचा आदर केला. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष वाढवला. एवढंच नाही तर भारतातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपचं नाव लौकिक वाढला. तो अटलजींच्या सर्व समावेशक कार्यपद्धतीमुळे सत्तेसाठी वाटते ते करणाऱ्या नेत्यांमध्ये आहे काही निष्ठा, देशाप्रती जनतेप्रती समर्पण भावना आणि संवेदनशीलता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे. हा समज खोटा ठरवून तो जातीपातीच्याही पुढचा देशहिताचा विचार मांडणारा संघ आहे. हा विचार अटलजींनी जनमानसात रुजवला. भारताला पुढे घेऊन जायची ताकद संघाच्या विचारधारेमध्ये आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. निवडणुका येतील जातील, नेते येतील जातील, पण हा देश एकसंघ राहिला पाहिजे ही अटलजींची अटळ भूमिका होती. फक्त देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं नाही तर देशातील नागरिकांचं स्वातंत्र्य, त्यांचे अधिकार, हक्क शाबूत राहणे म्हणजे खरं स्वातंत्र्य. यासाठी त्यांचा लढा होता. आजची लढाई नेमकी कशासाठी आहे? माणूस जातीनं नाही तर त्यांच्या कर्तृत्वानं ओळखला गेला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. जाती धर्मापेक्षा आपण सर्वजण पहिल्यांदा या भारत भूमीची लेकरं आहे. जर मला माझी जात धर्म दुसऱ्या जातीसाठी लढण्याची परवानगी देणार नसेल तर सगळ्यात अगोदर मी माझं जाणवं काढून ठेवीन असं सांगणारा नेता भाजपला लाभला. पण आज जातीपातीच्या राजकारणानं कळस घातलाय. दुःख, दारिद्र्य, उपासमार, जातीय दंगली, बेरोजगारी यामध्ये बहुजन वंचित समाज भरून निघत आहे. सत्तेसाठी खरंच जात एवढी महत्वाची वाटते का तुम्हाला? देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र घोषणा चांगली आहे पण हेतू सध्याच्या घडामोडी जर बघितल्या तर काहीही करून सत्ता काबीज करणे एवढाच हेतू दिसतो. अटलजींनी गरिबांच्या दुर्दशेचे प्रवक्ते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता जनतेची बाजू मांडणारा, जनतेच्या प्रश्नासाठी भांडणारा जनतेचा प्रवक्ता कोणत्या पक्षात आहे का? लोकांसाठी राज्य करणारे प्रत्यक्षात मात्र लोकांवरच राज्य चालवायला लागले. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचे शासक बनले. हीच का सशक्त लोकशाही जिचं स्वप्न अटलजींनी पाहिलं होतं? स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता मिळवून पाहणारी वैयक्तिक महत्वाकांक्षा पक्ष संघटनेत वाढीस लागलेली. या सत्ताकारणात समाजकारण, लोकहित, देशहित कुठे आहे? राजकारणात बोकाळलेला या सत्ता कलहात लोक, जनता, जनतेचे प्रश्न कुठे आहेत? संसद, प्रशासन, कायदेमंडळ आणि प्रसार माध्यम हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. पण देशात आज ना प्रशासन दिसतंय ना कायदा सुव्यवस्था दिसते.
ना सरकारला प्रश्न विचारणारी प्रसार माध्यम दिसत आहेत. लोकशाहीचं हित हे तिन्ही लोकशाहीचे हे स्तंभ एकाच व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत आहेत, एका व्यक्तीसाठीच काम करत आहेत. लोकशाहीचा गळा घोटणारी ही मनमानी कशासाठी? ही हुकुमशाही नाही तर काय आहे रे साहेब? देश कोणा एका व्यक्तीच्या जीवावर चालत नाही. देश चालवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ काम करत असतं, ज्याला आपण भारत सरकार म्हणतो. जनतेच्या पैशावरती देश चालतो. पण दुर्दैवाची गोष्ट ही की भाजपा भारत सरकारचा नाही तर मोदी सरकारचा प्रचार करत आहे. एकटे मोदीच देश चालवतात का असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातल्या राज्यातल्या जनतेला त्यांचा कृषी मंत्री कोण आहे, सिंचन खातं कोणाकडे आहे, शिक्षण मंत्री कोण आहे, परराष्ट्र व्यवहार खातं कोण सांभाळते, कोणाला काहीच माहिती नाही. सगळीकडे फक्त मोदी. ही एकाधिकारशाही देश विकासाला अत्यंत घातक आहे. सत्तेच्या या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडली जाते. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, समाज घटकांची ससे बोलपट आता सध्या सुरू आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय. वाटलं होतं की भाजपा देशातल्या गोरगरीब जनतेला आच्छादित दाखवेल, पण तुम्ही तर देशच विकायला काढलाय. नेमका कसा भारत घडवायचा आहे तुम्हाला? आज जागतिक पातळीवरती भारताचं वजन वाढलं असेल कदाचित, पण सर्वसामान्य जनतेला त्याचा काय उपयोग? जिथं हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, पोटाला घास नाही, प्यायला पाणी नाही, गोरगरिबांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, शेतमालाला हमी भाव नाही, अन्याय, अत्याचार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार थांबवायचं नाव घेत नाही, तो देश महासत्ता कसा होईल? आजही देशात गावकुसाबाहेर राहणाऱ्या विविध समाज घटकांवरती अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. जनावरांपेक्षाही हीन वागणूक त्यांना दिली जाते. लग्न करून गावातून भिंत काढली जाते. कारण काही असो, पहिल्यांदा मागासवर्गीय समाजाला टार्गेट केलं जाते. त्यांना कोणी वाली आहे का नाही? भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पक्ष कोणताही असो, सत्तेच्या राजकारणात बहुजन वंचित समाजाचा फक्त मतांपुरता वापर होता गेला. भाजपला तर बहुजन समाजाचा नेता चालतच नाही. त्याचं महत्व कमी करून त्याला लगेच बाजूला सारलं जाते. हा आरोप नाही तर सत्य आहे. मोदी सरकारमध्ये किती बहुजन नेते मंत्री आहेत? बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे असे अनेक नेते आहेत ज्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता आपले आयुष्य खर्ची घातले. पण जनतेशी बांधिलकी असणारे नेते आता राजकारणामध्ये नकोशे झालेले. त्यांना आपल्या नेत्याचा उदो उदो करणारा माणसं जास्त जवळची वाटायला लागले. हे कटू सत्य आहे. प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर सत्तेत वाटा मिळाला पाहिजे असं संविधान सांगत असलं तरी सुद्धा संविधान मानते की देशाच्या तिजोरीत किती आहे याकडे लक्ष न देता मतं मिळवण्यासाठी निवडणुकीत भरमसाठ आश्वासनं दिली जात आहेत. नंतर ते अंगाशी येत आहेत. मग तोड भरून काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले जात आहेत. महागाईच्या ओझ्याखाली सर्वसामान्य जनता मात्र उपाशी मरते. याकडे आहे कुठल्या पक्षाचं लक्ष? सरकार हे कुटुंबाप्रमाणे असायला हवं, ज्यात सरकार नवरा तर विरोधी पक्षानं बायकोची भूमिका निभवायला हवी. जर नवरा बेताल असेल तर बायकोला त्याच्या नाकात व्यसन घालता आले पाहिजे. पण जो नवरा आपली दंडेली करून बायकोचं अस्तित्व मान्य करत नाही त्या संसाराची आणि सरकारांची राखरांगोळी होते. नवरा हेकेखोर स्वार्थी असेल तर बायकोचं जसं अस्तित्व संपलं त्याच प्रकारे सत्ताधारी मनमानी करून एखादी जर अधिकारशाही राबवत असेल तर विरोधी पक्ष सुद्धा कुचकामी होतो. विरोधक नावालाही ठेवायचं नाही.
या इच्छेपोटी सध्याचे राजकारण सुरू आहे. पण लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सत्ताधारी पक्ष जर हेड असेल तर विरोधी पक्ष टेल असल्याशिवाय ते नाणे चालत नाही. याचा विसर राजकारण्यांना पडलेला आहे. आज समाजाला राजकारण्यांची गरज नाही तर समाजाला नेत्याची गरज आहे. राजकारणी आणि नेता ह्या दोन शब्दामध्ये फरक आहे. नेत्यांकडे दूरदृष्टी असते. माणसा माणसातील भेद, माणसा माणसातला द्वेष, मोडकळीत आलेली समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था नेताच पुन्हा नव्याने उभी करू शकतो. राजकारण्यांमध्ये ही ताकद आहे का, हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच समाजाला नेत्याचीच गरज आहे. राजकारणी मतांसाठी समाजाशी संबंध ठेवतो आणि नेता सत्तेशिवाय समाजात व्यक्ती आणि परिवर्तनासाठी काम करत असतो. राजकारणी समाजात स्वतः किती कामं केली ह्याचा प्रचार करतो तर नेता हा समाजातील सामान्यातील सामान्य माणसाला मोठे करण्याचा प्रयत्न करत असतो. राजकारणी तरुणांना, गरिबांना लाचार बनवतात तर नेता तरुणांमध्ये स्वाभिमान जागवतात. राजकारणी सत्ता संपत्तीसाठी समाजाचा वापर करतात तर नेता सत्तेशिवाय, संपत्तीशिवाय, सरकारच्या मदतीशिवाय समाज परिवर्तनासाठी काम करत असतो. असा नेता समाजाला पाहिजे. आहे कोणत्या पक्षामध्ये असा नेता? अमुक एक सरकार निवडून दिलं तर आपल्या मुलांना नेमक्या नोकऱ्या मिळतील हे स्वप्न बघणं सोडून द्या. कारण सरकारी मालकीचं एकही क्षेत्र राहिलेलं नाही जिथं तुमच्या मुलांना हक्काची नोकरी मिळेल. जी आहे तिथं जागा भरल्याच जात नाही. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती पूर्ण करून कामं केली जात आहेत. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाचं, युतीचं, आघाडीचं सरकार सत्तेत आलं तरीही मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होईल याची काय गॅरंटी आहे? तरीही जनतेचे तरुण राजकारणी लोकांच्या नादी लागून स्वतःच्या पायावरती धुटा मारून घेत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही राज्यकर्त्यांच्या नावाचा किती जय जयकार केला, प्रचार सभांना गर्दी केली, त्यांच्या मोर्चात आंदोलनात सहभागी झाला तरी डोकी तुमचीच फुटणार आहे. त्यांचा प्रचार केला म्हणून ते तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीत भागीदार करणार नाही. तुम्हाला निवडणुकीचं तिकीट सोडाच एखादं पद सुद्धा मिळणार नाही. त्यांचीच नाकलत मंत्री होती, त्यांचीच मालमत्ता दरवर्षी दुप्पट होईल. मग कशाला फुकटची आदळ आपण? राजकारण्यांसाठी आपण आपले नाती गोती, मित्र परिवार यांच्याशी आम्हाला धरतो. आयुष्यभराचं शत्रुत्व पत्करतो. पुढाऱ्यांच्या मागं फिरणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आज तुम्ही ज्या नेत्याचा, पक्षाचा उदो करताय, विरोधकांवरती तुटून पडताय, कदाचित उद्या हे सगळे सत्तेसाठी एकत्र येतील. तेव्हा तुमचा चेंडू झाल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं दादा म्हणाले. मग तरुणांनी तरी का आपला वेळ, क्षमता, नाती, मित्र यांच्यासाठी पणाला लावावे? स्वतःचं आयुष्य का बर्बाद करावं? भारत येणाऱ्या पिढीला देत तरी काय? जातपात आणि धर्माचं तांडव चाललेलं आहे. त्यामधून साध्य तरी काय होणार आहे? देव मंदिरात कधी सापडणार नाही, तो सापडेल फक्त शाळेत. भारताला महासत्ता बनवायचं असेल तर मंदिराची दारं उघडण्यापेक्षा शाळेची दारं उघडी केली पाहिजे. शाळा किती उघडल्या, शिक्षण प्रसार किती झाला, तो तळागाळात खरोखरच गेलाय का यावर चर्चा झाली पाहिजे. ती का होत नाही? गोळीबार, खून, हत्या, अत्याचार अशा घटना आणि त्याच्या बातम्या वाचून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना. एवढी आक्रमकता आणि खुशी वृत्ती कशी काय आली? आज माझ्या हातात सत्तेचा राजदंड आहे म्हणून मी तो कोणावरही कसाही चालवणार.
अशी वृत्ती सध्याच्या राजकारणात दिसत आहे. आणि म्हणूनच मतदारांनी आता विचार करण्याची वेळ आलेली. लोकशाही टिकवायची जबाबदारी आता मतदारांवर आहे. त्यामुळे भावनिक आव्हानांना बळी न पडता डोळे उघडे ठेवा, विचार करून निर्णय घ्यावा लागेल. चांगलं वाईट अयोग्य याचा विचार करून आपण उमेदवार निवडणार नाही. तोपर्यंत चांगला समाज निर्माण होणार नाही. सत्तेच्या राजकारणाची केवळ शिसारी येऊन उपयोग नाही. त्यासाठी आपलं मत कोणाच्या बाजूने हे महत्वाचं आहे. उमेदवार माझ्या धर्माचा आहे का, देवळात जातो का, नवरात्रीला उपवास करतो का, ईदला गोल टोपी इफ्तार पार्टी करतो का, इलेक्शनला पैसे किती वाटतो, कार्यकर्त्यांची किती बर्दाश्त ठेवतो, कुठल्या ऐतिहासिक नेत्याचा झेंडा ह्याच्या खांद्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, गांधी की आंबेडकर. माझा जातवाला आहे का, गाववाला आहे का, प्रांतिक आहे का, भाषिक आहे का, दुर्बल घटकांना अनुदान काय देतो, स्कीम काय देतो, या मुद्द्यावरती आपण मतदान करतो. पण कधी आपण लोकप्रतिनिधी विकासाच्या मुद्द्यावरती निवडून दिलाय का? कधी स्थानिक प्रश्नांसाठी, राष्ट्रीय प्रश्नांसाठी काम करणारा जागरूक प्रतिनिधी निवडलाय का? त्याच्या कार्यकाळात कधी त्याला जाब विचारलाय का? त्यांनी काम केलं नाही तर आपलं मत बदलण्याची हिंमत दाखवली का? हे प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या. शेवटी चिंगारी का खेल बुरा होता है और के घर आग लगाने का सपना अपने ही घर में खराब होता है. अटल जी ने दिलेला हा इशारा समझने वालों को काफी है. आता लावा करते. धन्यवाद. जय हिंद.